तुमची प्रेम कहाणी आता सुरू झाली आहे, पण पुढे एक मोठं वादळ तुमची वाट पाहत आहे. सायलीच्या मनात भीती निर्माण झाली. रोहन हे सगळं कोण करत असेल आणि त्याला आपल्या आयुष्याबद्दल इतकं कसं माहिती आहे? रोहन काही क्षण शांत राहिला. मला वाटतं हा फक्त कोणाचा विनोद नाही, यामागे नक्कीच काही मोठं गुपित आहे. दोघेही आपापल्या घरी गेले, पण त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठली तर तिच्या घरात विचित्र शांतता होती. तिचे वडील हॉलमध्ये बसून एका जुन्या फोटो अल्बमकडे पाहत होते. सायली जवळ आली. बाबा, काय पाहताय? सायलीचा आवाज ऐकताच त्यांनी अल्बम पटकन बंद केला. काही नाही, जुने फोटो होते. पण त्यांच्या चेहऱ्यावरची भीती सायलीच्या नजरेतून सुटली नाही. कॉलेजमध्येही सायलीचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. रोहनने विचारलं, कालपासून तू खूप अस्वस्थ दिसते आहेस. सायलीने सर्व सांगितलं. रोहन म्हणाला, आपण त्या नंबरचा शोध घेऊया. दोघांनी नंबर ट्रूकॉलरवर शोधला, पण स्क्रीनवर फक्त एकच शब्द दिसला. रोहनच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे अजूनच संशयास्पद आहे. संध्याकाळी सायली घरी परतत होती. रस्त्याच्या कोपऱ्यावर तिला एक काळी कार दिसली. कारमध्ये बसलेला एक अनोळखी माणूस तिच्याकडे सतत पाहत होता. सायली घाबरली आणि पटकन घरात गेली. खिडकीतून पुन्हा बाहेर पाहिलं, पण कार गायब झाली होती. त्या रात्री सायलीच्या फोनवर पुन्हा एक मेसेज आला. यावेळी त्यात फक्त एक फोटो होता. सायलीने फोटो उघडला. तो फोटो पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोमध्ये लहानपणीची सायली होती आणि तिच्या शेजारी उभा असलेला एक अनोळखी माणूस. सायलीने तो चेहरा कधीच पाहिला नव्हता. फोटोच्या खाली एक ओळ लिहिलेली होती, यालाच शोधायला सुरुवात कर. सत्य तुझ्या खूप जवळ आहे. सायलीचे हात थरथरू लागले. तिने लगेच रोहनला फोन लावला. रोहन, मला वाटतं आपल्या आयुष्यातलं सर्व काही बदलणार आहे. रोहन म्हणाला, काळजी करू नकोस. कोणतंही गुपित असो, आपण ते एकत्र उलगडू. पण त्याच क्षणी रोहनच्या मोबाईलवरही एक अनोळखी कॉल आला. त्याने कॉल उचलला. समोरून फक्त एकच आवाज आला, रोहन, सायलीपासून दूर राहा, नाहीतर पुढचा नंबर तुझा असेल. हे ऐकताच रोहनच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो अनोळखी माणूस कोण होता? सायलीच्या बालपणीच्या फोटोमध्ये तो कसा होता? आणि रोहनला धमकी देणारा नेमका कोण होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं भाग 6 मध्ये आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.